शेतकऱ्याची बिकट परिस्थिती उघड्या डोळ्यांनी पाहते. शेतामध्ये राब राबणारा शेतकरी व रात्रंदिवस कष्ट करणारा शेतकरी, ज्याच्या कष्टामुळे आज आपल्या ताटामध्ये आली भाजी भाकरी आणि भात, ज्याच्या कष्टामुळे आज आपल्या ताटामध्ये आली भाजी भाकरी आणि भात, साऱ्या जगाला जगवतात त्याचे अमृताचे हात, साऱ्या जगाला जगवतात त्याचे अमृताचे हात. पुन्हा पुन्हा तेच प्रश्न त्याचे काही सुटत नाही, पुन्हा पुन्हा तेच प्रश्न त्याचे काही सुटत नाही. गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही, गोळा बेरीज करू नाही हातात काही उरत नाही. आयुष्याचे शेत मी माझ्या आसवांनी कसतोय, आयुष्याचे शेत मी माझ्या आसवांनी कसतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. संसाराचा रिता दिवा वंशाशिवाय तेजत नाही, संसाराचा रिता दिवा वंशाशिवाय तेजत नाही. कर्जाशिवाय हिरवे स्वप्न जीवात काही मावत नाही, कर्जाशिवाय हिरवे स्वप्न जीवात काही मावत नाही. तुटपुंजा मी कधी वार घर चालवतोय, तुटपुंजा मी कधी वार घर चालवतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. कधी उन्हाळी झळ तर कधी पावसाची सर, कधी उन्हाळी झळ तर कधी पावसाची सर. शिक्षण द्यांना पाखरांची सारी धडपड, शिक्षण द्यांना पाखरांची सारी धडपड. नशिबाची फुलं समजून काट्यावरून चालतोय, नशिबाची फुलं समजून काट्यावरून चालतोय. होय होय मी एक शेतकरी बोलतोय, होय होय मी एक शेतकरी बोलतोय. खेळ संगीत झुंज अशी नशिबाशी, खेळ संगीत झुंज अशी नशिबाशी. विनवणी मी तरी किती करू या रुसलेल्या पावसाशी, विनवणी मी तरी किती करू या रुसलेल्या पावसाशी. आभाळ एवढ्या संकट दोन्ही हातांवरही पेलतोय, आभाळ एवढ्या संकट दोन्ही हातांवरही पेलतोय. तर स्वतःच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नसून व्यापाऱ्याला आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्याने शेतात राब राब राबायचे, कष्ट करायचे आणि भाव मात्र दुसऱ्याने ठरवायचा, यात आमचे खचीकरण होते. अहो कृषी प्रधान देशात प्रति 30 रुपये किलोने विकते, भंगार 40 रुपये किलोने विकते आणि आम्ही शेतकऱ्यांनी हाडे गोठवड्या थंडीत रात्री अपरात्री कांद्याला पाणी द्यायचे आणि त्या काबाड कष्टाने आणलेल्या कांद्याला भाव मिळतो 6 रुपये किलो. ही व्यापाऱ्यांनी व शासनाने केलेली शेतकऱ्याची क्रूर चेष्टा नव्हे का? म्हणूनच म्हणते जगाच्या पोशिंद्याला जीवापाड जपले पाहिजे. कारण शेतकरी जर संपला ना, तर आपण सर्वांनाच संपावं लागेल, तर आपण सर्वांनाच संपावं लागेल. गवत कापता कापता बोटही कापू शकता, गवत कापता कापता बोटही कापू शकता हे त्याला माहित असतं. तरी सुद्धा गंजलेल्या वियाला धार लावून तो गवत कापतो, कारण त्याला बोट महत्वाचं नसतं, तर या जगाचं पोट महत्वाचं असतं. कारण त्याला बोट महत्वाचं नसतं, तर या जगाचं पोट महत्वाचं असतं. जाता जाता एवढेच म्हणते, काय मातीत जन्मलो, काय मातीशी नातं, काय मातीत जन्मलो, काय मातीशी नातं.